मन धागा धागा रेशमी दुवा. लेखिका मेघना माने यादव. अभिवाचन मनाली तुंगे झाडे. भाग 56. अलवार तुझी चाहूल का धडधडते हे उर. आज नुसतं मेसेजने गुड मॉर्निंग का केलं? म्हणे एन्जॉय युअर संडे स्लीप. स्वतःला झोपायचं असेल म्हणून मला साधा फोन पण नाही. आता तर आमच्याकडेही रात्र होत आली. कुठे आहेत हे? सकाळपासून त्याच्या फोनची वाट बघतच होती. रात्रीच्या जागरणाने उशिराच आलेली जाग. वाटलं कॉल मिस झाला, पण कॉल आलाच नव्हता. आणि तिने केलेल्या मेसेजलाही निवांत दुपार नंतर उत्तर, म्हणजे साहेबही झोपलेले ढाराढूर. आणि उत्तरही विचित्रच. गोईंग आउट, विल कॉल वन्स आय एम बॅक. नुसतं गोईंग आउट. का? कुठे? कशासाठी? कुणासोबत? किती वेळ? तिच्या मनात पिंगा घालणाऱ्या प्रश्नांची उत्तरं दिलीच नाहीत. आणि त्या मेसेजपासूनच सेकंद, मिनिटं, तास मोजणारी बायको सीए फोनची. दिवसभर मन खट्टूच. जिया आर्याही परतल्या संध्याकाळी, पण तरीही त्याचा फोन नाहीच. आणि या क्षणी डाळीला फोडणी देत त्याच्याच विचारात हरवलेली. मम्मा! जियाची आर्त किंकाळी आणि ती भानावर. पाहते तर सलाडच्या काकडीवर रक्त. जियाच्या डाव्या हाताच्या अंगठ्यातून टपकणारे टप्पोरे रक्ताचे थेंब. काळजात धस्स झालंच. राणू, अगं, अशी काय तू? गॅस बंद करत हात पटकन पाण्याखाली धरला. रोज सॅलड कापून देण्यास मदत करणारी जिया आजच नेमकं गप्पांच्या नादात गोंधळ आणि काकडी ऐवजी सुरी अंगठ्यावर आली. मम्मा, दुखते. डोळ्यातून गंगा यमुनाही. रक्त पाहण्याचीच भीती तिला. त्यातून आपल्याच बोटातून वाहताय म्हटल्यावर जीव अजूनच घाबराघुबरा. हो ग माझ्या पिल्ला, आपण औषध लावूया हा. मेघाचाही जीव कळवळला. देवा, मी का जियाला सॅलड कापायला सांगितलं? माझं लक्ष कुठे होतं? जियाच्या आर्त हाकेने बाकी सर्वजणही किचनकडे धावत आलेच. क्या हुआ मेघा? पापाजींचा गंभीर प्रश्न. स्वीटू क्यों रो रही है? मम्मीजींचा स्वरही कडकच जाणवला. जियाचं किचनमध्ये लुडबुड करणं पूर्वी मम्मीजींना आवडायचं नाही हे जियानेच सांगितलं. पण हल्ली संध्याकाळनंतर मम्माच्या पाठी किचनमध्येच असणारी ती. मम्मीजींनीही मान्य केलेलंच की. पण हा असा अपघात. जियाच्या बोटाला कापलं सांगताना भीतीने पाय थरथरत होते तिचे. मम्मीजी पापाजी काय म्हणतील? बोट कापलं दादीजी. मुसमुसतच जियाचं बोलणं. ओ, कोई गल नहीं, चलो दवाई लगाते हैं. दादाजींनी पुढे होत जियाचे डोळे टिपलेच. बघू कुठे लागलं? आर्याचा अति उत्साह. काय कापलं, कसं कापलं, तिला सगळंच जाणून घ्यायचं होतं. दादाजी त्यांच्या रूममध्ये जियाच्या बोटावरील इवलीशी जखम साफ करून अँटीसेप्टिक क्रीम लावून देत होते. बारीकशी चीर होती. रक्तही थांबलेलं. पण जियापेक्षा जास्त अश्रू मेघाच्याच डोळ्यात. सॉरी मम्मीजी, मी लक्ष द्यायला हवं होतं. माझी चूक आहे. भरल्या डोळ्यांनीच माफी मागत होती. तुम्हारी क्या गलती है? छुरी तुम्हारे हात में थी क्या? तुझ्यामुळे नाही लागलं तिला. जियाहून जास्त मुसमुसणाऱ्या मेघाला पाहून त्याही गोंधळात. हो, पण मी उगाच तिला हे सॅलडचं काम दिलं. मीच केलं असतं तर हे झालंच नसतं ना. अजूनही बरंच काही मनात येत होतं, पण ओठांवर आणण्यास मन कचरत होतं. मम्मीजींनाही वाटेल का की मी त्यांच्या जियाकडे मुद्दाम दुर्लक्ष केलं? मी सावत्र आई आहे म्हणून. मनातली चलबिचल चेहऱ्यावर आणि मम्मीजींची अनुभवी नजर. मेघा, तुम माँ हो जिया की, प्यार भी करती हो ढेर सारा और फिक्र भी, तो बेवजह कोई भी गिल्ट मन में मत रखना. थोडक्या शब्दात प्रेमाने समजावणं मम्मीजींचं कौशल्य. हे बघ मम्मा, आय एम ओके नाव. अंगठ्याचे इवलेसे बँडेज मम्मा समोर नाचवत हसणारी जिया. अरे हे तर काहीच नाही. माझ्या गुडघ्याला लास्ट इयर हे मोठे बँडेज होते.
आर्याचे फुशारकी मारणे आणि हळूच हसणाऱ्या मम्माची चापट मिळाली तिला. जेवताना लाडोबा जियाचं मम्माकडून जास्तच कौतुक झालं. लागलं ना माझ्या बाळाला, आज मम्मा भरवते तुला. मम्मा, तिच्या लेफ्ट थंबला लागला आहे, राईट हँडने ती खाऊ शकते. चोंबडी आर्या. नाक खुपसलं संभाषणात आणि मम्माच्या मोठ्या डोळ्यातून राग बरसलाच. मी डॅडना तुझं नाव सांगणार. ओठातच आर्याची पुटपुट आणि तेवढ्यात डॅडचा व्हिडिओ कॉल दादाजींच्या फोनवर. डॅड, जियाचं बोट कापलं. कॉल उचलता क्षणी आर्याची दवंडी. व्हॉट? हाऊ? त्याचा अत्यंत त्रासिक स्वर कानावर आला आणि जियाला घास भरवताना तिने क्षणभर डोळे मिटलेच. मम्मीजी पापाजींनी तर समजून घेतलं, पण जिया यांच्या काळजाचा तुकडा. ती सलाड कट करत होती आणि सुरी खसकन बोटावर. रक्तच रक्त. अतिशयोक्ती अलंकारची उपासक आर्या 4 थेंब रक्ताला जणू रक्ताचे पाटच वाहत होते असे सांगत होती. छोटासा प्रसंग उगाच मोठा करत रंगवून सांगणे हातखंडा. ही मोठी होऊन नक्कीच न्यूज रिपोर्टर बनू शकते यावर मेघाचा विश्वास बसू लागलेला. आर्या चुप, डॅडला काही सांगू नको. तिच्याकडून मोबाईल काढून घेतला. डॅड, खूप नाही लागलं, थोडंसच, अँड आय एम ओके. स्क्रीन समोर अंगठ्याचे बँडेज दाखवतच छानसं हसली. डॅडने तिला किंवा मम्माला रागावू नये ही काळजी. मेघाही जिया शेजारीच. तब्बल 36 तासांनी त्याला स्क्रीनवर पाहून हायसं वाटत होतं, पण जियाच्या काळजीत त्याच्या कपाळावर पडलेल्या नाराजीच्या आठ्या. जिया, आय टोल्ड यू मेनी टाइम्स, तू लहान आहेस, कुकिंग शिकायची गरज नाही, ज्यादा कुछ हो जाता तो. त्याचा आवाज जितका कातर तितकाच कडकही. आणि मेघाकडे पाहायचे टाळलेले. राग तिच्यावरही, पण ती पाहत होती त्याच्याकडे आशेने, हतबल नजरेने. राजीव, एकदा पहा तरी माझ्याकडे. रागावलात तरी चालेल, पण प्लीज एकदा बोला ना. डॅड, मी फक्त थोडीशी हेल्प करत होते. डॅडचा कडक स्वर ऐकून जियाचाही आवाज किंचित रडवेला. जिया, यू शुड बी केअरफुल इन किचन अँड नो मोर ॲक्सिडेंट्स. जियाला हे निक्षून सांगताना एक शेवटचा कटाक्ष मेघाकडे. त्याची निर्विकार नजर आणि हिच्या काळजात सर्र झालंच. त्याची नजर बेजबाबदारपणाबद्दल जाब विचारत होती की तुमच्याकडून माझ्या काही अपेक्षाच नाहीत असे म्हणत होती. तिला काहीच समजेना. बोलायचं होतं त्याच्याशी, पण सगळ्यांसमोर शक्य नव्हतं. माफीही मागायची होती. नजरेनेच त्याला विनवणी करत होती, पण त्याने बाय म्हणत फोन कट केला. डॅड तुझ्यावर चिडला का? तुझ्याशी बोलला नाही? कुशीत पहुडलेल्या जियाने हळूच डोकं वर काढत विचारलं. नाही ग, डॅडना एक महत्वाची मीटिंग होती, बिझी होते. तो नाही बोलला हे मनाला लागलं होतं. तरीही जिया समोर त्याची बाजू सांभाळून घेणं गरजेचं. पण त्याचा फोन कट झाल्यापासून तिचं कशातच लक्ष लागत नव्हतं, ना जेवणात ना कामात. या क्षणी जियाला कुशीत घेऊन थोपटतानाही मनात तोच. राजीव, मी खरंच खूप बेजबाबदार आई आहे. मी तुम्हाला प्रॉमिस केलेलं की जिया आणि आर्याची नीट काळजी घेईन. नेमकं माझ्यामुळेच जियाला दुखापत. तुमचा रागही योग्यच आहे, पण एकदा बोला ना माझ्याशी. जिया झोपल्याची जाणीव होता रूम मध्ये आली. फोन करावा का त्यांना? विचार डोकावला मनात, पण भीतीही तेवढीच. त्याच्या रागाची. मेसेज करूनच माफी मागितली. त्यावर फक्त इट्स ओके हे रुक्ष उत्तर त्याचं. काय करावं? कसं समजवावं? चूक तर मान्य केली, अजून काय करावं? या विचारातच रात्र सरली, तळमळतच. पण त्याचा फोन आला नाहीच. आणि आता तिचीही हिंमत होईना. सर्व काही छान सुरळीत होतं शनिवार रात्रीपर्यंत. आणि अचानक काय झालं तिलाही समजेना. शनिवारी सकाळी किती खुश होतो आपण, आणि आता सुखाला आपलीच दृष्ट लागली का? सोमवारही असाच गेला.
ऑफिसच्या कामात गुंतवलं तरीही राहून राहून मोबाईलकडे लक्ष जात होतच. पण आज एकही मेसेज नाही. गेले 6 दिवस एकमेकांना निरनिराळे फोटो पाठवून हे पाहून तुमची कशी आठवण आली हे सांगण्यातली मजा अनुभवली होती. तिने मुद्दाम रस्त्यात दिसणाऱ्या पाणीपुरीच्या गाडीचे फोटो पाठवून त्याला सतावणे आणि त्यावर ऑडिओ मेसेज रूपी त्याचे लेक्चर कम उत्तर. रोडवरची पाणीपुरी नॉट हायजिनिक अँड ऑल. आणि त्याने तिला छळण्यासाठी मुद्दाम पाठवलेल्या आईस्क्रीमच्या मोठ्या बाऊलवर तिने रागीट चिडलेले इमोजी पाठवून नाराजी व्यक्त केलीच. सर्दी होईल हो, किती आईस्क्रीम खाणार. तिचा रागीट ऑडिओ मेसेजही टोरंटोला पोहोचलेला. पण आजचा दिवस वृक्षच होता. ना गोड मेसेज होते ना चिडवा चिडवी. काही ऑफिशियल मेल आले होते त्याच्याकडून. त्यातही काही कामांबद्दल, बारीक चुकांबद्दल परखड टिप्पणी होती. दिस इज नॉट ॲक्सेप्टेबल हे मार्मिक वाक्य मेलच्या शेवटी जणू इशारा करत होते. या चुकांची जबाबदारीही तिचीच. शिक्षा तर आधीच ठरलेली. नो कॉल्स, नो मेसेजेस, बस अबोला. सोळा प्रकारची पत्री वाहत मंगळागौरीची मनोभावे पूजा करणारी ती. पण मनात आजही होता तिचा महादेव. राजीव, तुम्ही खरंच महादेवाचंच रूप आहात. वरवर फक्त शांत दिसता, पण प्रचंड राग, आणि तोही क्षणात येतो. आणि त्यानंतर तांडव ठरलेला अनेकदा अनुभवलंय. आणि आजही तुमचा रागच सहन करते आहे. चुपचाप. तांडव बाकी आहे, तो होईलच तुम्ही परत आलात की. झाली चूक, मान्य आहे. पण आता काय करू, कशी माफी मागू. अगं मेघा, लक्ष कुठे आहे. मंगळागौरीची आरती करायची आहे. आईने पाठवून खांद्याला हात लावला आणि ती भानावर. मेघा तो भाई की खयालो में. रिधिमाचं हक्काचं चिडवणं आणि तणाव भरल्या मनावरही हळूच मोरपीस फिरलं. त्याच्या नावाचा उल्लेखच बस तिच्या गालावर हसू फुलवायला. सकाळच्या पूजेला घरची मोजकीच मंडळी हजर. पण मंगळागौरीचे जागरण आणि खेळ बरंच मोठं महिला मंडळ मेहरा विलावर गोळा होते. मम्मीजींची हौस, सर्व मैत्रिणींना आमंत्रण. किट्टी पार्टी ग्रुप ते सुप्रीम फाउंडेशन सहकारिणी. 51 महिलांचा गोंधळ मेहरा विलाच्या लिव्हिंग रूम मध्ये. मुळात मंगळागौर काय असते हे अनुभवण्याची उत्सुकता सर्वांनाच. नथ ते नऊवारी, गजरा ते जोडवी, 16 शृंगार. मंगळागौरी पूजनासाठी खास सजलेली ती. तो हवा होता इथे मनाला रुखरुख. काय तुमचे अहो एकटेच हनीमूनला गेले का. नुकत्याच अवतरलेल्या प्रियाची मस्करी आणि हिच्या जखमेवर मनभर मीठ. ऑफिसचं काम आहे, एकटे का जातील हनीमूनला, मी आहे ना इथे. दबक्या आवाजात राग व्यक्त करत हाताला चांगला चिमटा काढलाच. ओय होय, बरीच प्रगती दिसते मॅडम. फायनली मान्य तरी केलत की हनीमून गरजेचं आहे. खांद्यावर हात टाकत गाल ओढणारी प्रिया. कुणीही हनीमूनला जाणार नाही. 3 आठवड्यांपूर्वीचं तिचं मत आज स्वतःच खोडून काढलं. त्याच्या प्रेमाचा असर, अजून काय. मन त्याच्या मिठीसाठी आतुर. मंगळागौरीचे जागरण करायचे, पण पारंपरिक खेळांची माहिती फक्त जुजबी. झिम्मावर सुरुवात होऊन फुगडीवर संपणारी, आणि मग यावर आईने काढलेला तोडगा. मंगळागौरीचे खास खेळ करणारे आकांक्षा महिला मंडळ आज मेहरा विलावर उपस्थित होते. आणि हरेक खेळात हिरिरीने सहभाग घेणाऱ्या रिधिमा, प्रिया, मधुरा आणि मेघाही. काही खेळ जमत होते तर काही नाहीच. आपलं अंग म्हणावं तेवढं लवचिक नाही ही जाणीव. सासू सुनेच्या भांडणासाठी मेघासोबत मम्मीजींनाही मध्ये खेचलं गेलं. आणि दोघीही फक्त एकमेकींकडे पाहून वेड्यासारखं हसत होत्या. तोडे, पाटल्या आणि बांगड्यांवरून काय भांडायचं, माझे सगळे दागिने तुझेच आहेत हे आधीच मम्मीजींनी सांगून झालेलं. आणि मी काही तुमच्या शब्दाबाहेर नाही.
हे मेघाने कधीच मान्य केलेलं. मग भांडायचं कशासाठी? पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा असं म्हणत समोरासमोर उभ्या मम्मीजी अन आई आपापल्या लेकरांचं कौतुक राहिलं बाजूला. इथे आई म्हणत होती, जावई माझा ग राज बिंडा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा. तर सून माझी ग आहे देखणी ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा. मम्मीजी कमरेवर हात ठेवून ठसक्यात सांगत होत्या. हो, पण उणी तुणी सांगताना बरोबर आपली मुलं आठवली. आमचा राजीव कसा तापट आहे हे मम्मीजींचं गाऱ्हाणं, तर आमची मेघाही काही कमी हट्टी नाही हे आईचं म्हणणं. खुंटणा मिरची जाशील कैशी असं म्हणत बायकांच्या फेऱ्यातून वाट काढताना अहो बोलावतात म्हणताना स्वतःशीच खुदकन हसणारी ती. भाऊजी कॅनडाला आहेत, खोटं बोलू नको मधुराचं ओरडणं, आणि हिने नाक मुरडलंच. आर्याचा या सगळ्या खेळात सहभाग शून्य. ती कोपऱ्यात बसून विचार करत होती, कधी संपणार हे सगळं? तर जिया होती मम्मा सोबत सामील हरेक खेळात. शेवटची फुगडी तर जोरदार झाली. थांबताना गरगरलंच मेघाला. तोल जातोय की काय असं वाटलं. डोळ्यांसमोर क्षणभर अंधारीही, पण जियानेच हात धरून सावरलं. मंगळागौर तर पार पडली, पण त्याची उणीव भासलीच क्षणोक्षणी. राजीव, काय सुरू आहे मला काही समजतच नाही. ना तुम्ही फोन करत आहात, ना माझा फोन तुमच्यापर्यंत पोहोचतोय. काल संध्याकाळपासूनच स्विच ऑफ येतो आहे. कुठे आहात? डोळे मिटूनच गाडीत बसलेली अन मेहरा विलाच्या गेटवर मनोज भाईंनी वाजवलेला हॉर्न अन दचकून जागी झालीच. दिवसभरच्या कामाचा डोंगर संपवता 7:30 झालेच ऑफिसमधून निघायला, अन आत्ता 9 वाजता मुश्किलीने मेहरा विलाच्या एक एक पायऱ्या चढत होती. हे असं गळपटल्यासारखं का वाटतंय? कालचं जागरण सकाळीही उठवत नव्हतं. अंगात कसकस आहे असं वाटत होतं, पण आधीच मंगळवारची कामं खोळंबलेली. बुधवारी सुट्टी घेणं शक्यच नव्हतं. मेन डोअर उघडे पाहून आश्चर्य वाटले, पण नजर समोर गेली. यांचे शूज, आणि उंबरा ओलांडतानाच स्वीटू आयू हे घ्या त्याचा आवाज कानी. स्वप्न तर नाही ना? या विचारात तो छोटासा पॅसेज घाईतच पार केला अन पाय जागीच थिजले. सोफ्यावर निवांत बसलेल्या त्याला पाहून, मम्मा डॅड आला, सरप्राईज दिलं. जियाची धावत येऊन मिठी. जियाच्या केसांवरून हात फिरवत तीही हलकस हसली. तो मात्र पाहत होता एकटक, शांत नजर. क्यों मेघा, मेरा सरप्राइज अच्छा नहीं लगा? राजीव, त्याला डोळे भरून पाहताना घशात दाटून आलंच. असंच धावत जाऊन मिठीत शिरावं, पण शक्य नव्हतंच. डोळे मिटत अश्रू परतवले अन हुंदकाही अडवलाच. तिचीच वाट बघत थांबलेले सगळेजण जेवणासाठी. डायनिंगवर कॅनडाच्या गप्पा, आर्या जियाचे प्रश्न आणि डॅडची उत्तरं. समोरासमोर बसलेल्या त्याची आणि तिची मध्येच नजरानजर. ती घरी आल्यापासून एकही अक्षर एकमेकांशी न बोललेले दोघे. आज नजर अनोळखी का भासते आहे समजत नव्हते. जेवणे, मग गप्पा, आणि मग डॅडने खास आणलेल्या चॉकलेटचा फडशा. जिया आर्याला दटावतच 10:30ला ती रूमकडे घेऊन गेली झोपायला. आता तरी बोलतील का माझ्याशी, का अजूनही राग आहेच? अर्धवट लोटलेलं रूमचं दार उघडताना मनात चलबिचल होतीच. दार उघडून ती आत, अन तो समोरच बेडवर बसलेला, हातात आयपॅड. तिच्या चाहुलीने नजर उचलली गेलीच. दार बंद करूनही ती तिथेच घुटमळलेली, पदराशी खेळत, झुकलेली नजर, मनात शब्दांची जुळवाजुळव. जान, त्याची प्रेमळ साद. वर पाहिलं आश्चर्याने, तर हात पसरून उभा तो. तिला मिठीत ये,
नजरेचाच इशारा. तिच्या डोळ्यात आसू अन हसूची दाटी एकाच वेळी. पावलं धावतच निघाली त्याच्याकडे. झोकून दिलं स्वतःला त्याच्या घट्ट मिठीत. धडपडलोच तर तो सावरेल, सांभाळेल हा विश्वासही. आय मिस्ड यू सो मच. तिला हृदयाशी कवटाळत केसांवर ओठ टेकवलेच. तीही असंच काहीतरी बोलेल ही आशा. नुसतं मिस्ड यू तरी, किंवा मग मिठीत नेहमीसारखं रडेल तरी. पण तिचा प्रतिसाद शून्य. हात फक्त त्याचे तिच्या भोवती. तिचे शर्टावरून कधीच निसटलेले जाणवले. ना बोलत होती ना रडत होती, नुसती उभी, तेही त्याच्या मिठीच्या आधाराने. काय झालंय पहावं म्हणून मिठी सैलावली त्याने हलकीशी. अन तोल गेलाच तिचा. गडबडून सावरलं त्याने, पण तिचे बंद डोळे. मेघा, मेघा उठिये. उजव्या हाताने तिला सांभाळत डाव्याने तिच्या गालावर हलकेच थोपटले. संथ श्वास अन मागे मान टाकत त्याच्या हातावर झुलणारी ती, बेशुद्ध अन काळीच पिळवटून टाकणारी त्याची हाक. जान.